ब्रेकनंतर स्वागत। विदेशी दारू पिण्याची तुम्हाला सवय असेल तर आत्ताच सावध व्हा। आम्ही असं का म्हणतोय कारण विदेशी दारूच्या नावाखाली भेसळयुक्त दारू विकली जात असल्याचं समोर आलंय। पाहूया। विदेशी दारूच्या नावाखाली तुम्ही पिताय देशी दारू। भेसळीची विदेशी दारू प्याल तर यमसदनी जाल। मुंबईत बनावट विदेशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त। मंडळी, तुम्ही विदेशी दारू पित असाल तर खबरदार, कारण तुम्हाला विदेशी दारूच्या नावानं देशी दारू दिली जातीये का याची खातरजमा करा, मगच दारू विकत घ्या। कारण तुम्हाला स्कॉचच्या नावाखाली भेसळयुक्त देशी दारू दिली जाऊ शकते। आम्ही असं का म्हणतोय याचं कारण आहे घाटकोपरमध्ये भेसळयुक्त स्कॉच दारूचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आलाय। पुण्यातील विषारी दारू प्रकरणानंतर घाटकोपरमध्ये एफडीआयनं मोठी कारवाई केली आहे। घाटकोपर इथं सापळा रचून एफडीएनं मोठी कारवाई केली आहे। बनावट स्कॉचचा कारखाना एफडीए कडून उद्ध्वस्त करण्यात आलाय। भेसळयुक्त स्कॉचच्या रिकाम्या बाटल्या आणि बुचही जप्त करण्यात आली आहे। 4 चाकी वाहनासह अंदाजे 19,59,920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। धारावी परिसरात देखील एफडीएनं धाडी टाकल्या। दरम्यान या प्रकरणात एकूण 5 जणांना ताब्यात घेण्यात आलंय। या भेसळयुक्त दारूमुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे तुमचा जीव देखील जाऊ शकतो। काही दिवसांपूर्वी पुण्यात भेसळयुक्त दारूमुळे अनेकांचा जीव गेल्याची घटना घडली आहे। भेसळयुक्त दारूच्या आरोग्यावर कोणते परिणाम आहेत त्यावर एक नजर टाकूया। विषबाधा। मिथेनॉल शरीरात गेल्यावर फॉर्मल्डिहाइड आणि फॉर्मिक ऍसिडमध्ये रूपांतरित होतं, ज्यामुळे मज्जासंस्थेवर गंभीर परिणाम होतो। अंधत्व येणे। डोळ्यांच्या ऑप्टिक नर्व्हवर विषारी घटकांचा परिणाम झाल्यामुळे कायमचं अंधत्व येऊ शकतं। अवयव निकामी होणे। यकृत आणि किडनीवर अतिरिक्त ताण येतो आणि ते काम करणं थांबवू शकतात। मज्जासंस्थेचं नुकसान। हातपाय बधीर होणं, तोल जाणं, तीव्र डोकेदुखी आणि मानसिक संतुलन बिघडणं यासारखे न्यूरोलॉजिकल विकार उद्भवतात। पचनाच्या समस्या। तीव्र उलट्या, जुलाब, पोटात असह्य वेदना आणि मळमळणे आदी परिणाम होऊ शकतात। मिथेनॉल हे अतिशय घातक केमिकल आहे आणि त्याच्यामुळे शरीरावर बरेचसे दुष्परिणाम होतात। उदाहरणार्थ, जेव्हा मिथेनॉल कमी क्वांटिटीमध्ये असतं तर पहिले माणसाला पोटदुखी आणि डोकेदुखी, उलटी असे परिणाम होतात। पण जशी क्वांटिटी मिथेनॉलची वाढते मद्यामध्ये, त्यामुळे माणसाला अंधत्व येऊ शकतं, तसेच श्वास घ्यायला त्रास होतो, दम लागतो। जशी जशी क्वांटिटी वाढत जाते तशी तशी माणसामध्ये बेशुद्धपणा होऊ शकतो, माणूस कोमामध्ये जाऊ शकतो आणि अतिशय जास्त प्रमाण वाढल्यामुळे माणसाचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो। भेसळयुक्त मद्य कसे अवॉइड करायचे तर कधीही मद्य घेताना जे परवानाधारक किंवा अधिकृत विक्रेते आहेत त्यांच्याकडे मद्य घ्यावे। ची बाटली घेताना त्याच्यावर लेबल, त्याच्यावरच्या डेट्स आणि लेबलची क्वालिटी त्या सगळ्या गोष्टी चेक कराव्या। तुम्ही ही दारू पित असाल तर एकदा तुम्ही घेत असलेली दारू भेसळयुक्त तर नाहीये ना याची खात्री करून घ्या, अन्यथा विदेशी दारूच्या नावाखाली तुमच्या वाटेला भेसळयुक्त दारू येऊ शकते। त्यामुळे सावध राहा, सतर्क राहा आणि आरोग्याची काळजी घ्या। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।